सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या म्हणवुनी शरण जावे विको म्हणवुनी शरण जावे सर्व भावे देवासे तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले श्रीमंत संत श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून 2 चरणाच्या लोकांच्या कसा कामी पडेल असा सुंदर श्री तुकाराम महाराजांचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलाय. विठ्ठला श्रीमंत संत तुकाराम महाराज आपल्या जीवनातील पारमार्थिक अनुभव मायबाप तुमच्या माझ्या समोर कथन करताना तुम्हा आम्हा भाविकाला प्रत्येकाला उपदेश करतात की बाबा हो तुम्ही देवाला शरण जा. देवाला शरण गेल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काही बदल होतील. का बरं? कारण तो पांडुरंग परमात्मा तुमच्या माझ्या करता धावून येईल. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. बरं तो कसा आहे? बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या अनंत नामाने नटलेला असलेला पांडुरंग परमात्मा. मायबाप तुम्ही या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. ओ तुकाराम महाराज तुम्ही देवाला शरण गेला याचा काही पुरावा? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही गेलो पण गेल्यानंतर जी गोष्ट भगवंतानं आमच्या जीवनामध्ये पूर्ववत करून ठेवली श्रीमंत संत तुकाराम महाराज तीच गोष्ट आमच्या साक्षीला आली आणि तीच गोष्ट आम्ही जगासमोर प्रगट करून दाखवली. म्हणून काय करा म्हणवुनी शरण जावे सर्व भावे देवासी. भावयुक्त अंतःकरणापासून तुम्ही देवाला शरण जा असा सरळ सरळ या अभंगाचा भावार्थ आहे. विठ्ठला सेवा कोणत्या कारणानं आहे तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे. गेले 63 वर्षापासून आपल्या या हातवळण गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमंत संत श्री तुकाराम महाराज यांच्या माघ शुद्ध दशमीच्या आयोजनातून भगवान श्री रुक्मिणी प्राण संजीवन विठ्ठल रुक्मिणी व श्री राममूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं गेले 63 वर्षापासून आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्यासारख्या छोट्या वारकऱ्याला मिळालेली ही 3ऱ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक मंडळी असतील, नियोजक मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळ असेल, सर्व भजनकरी मंडळी असतील, या सर्वांच्या माध्यमातून माझ्यासारख्या छोट्या वारकऱ्याला मिळालेली वाक्पुष्प सेवा. पण ज्यांच्या निमित्तानं तुमच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानी मंडळींचा दर्शनाचा योग आला असे वारकरी संप्रदायातील पाईक माझे जिवलक सन्मित्र श्री हरिभक्तीपरायण हरीशजी महाराज फडके महाराजांनी मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. आणि सगळ्यात महत्वाची सेवा की जे मार्गदर्शक लाभलेले आहेत हरिभक्तीपरायण हरीशजी महाराज अगदी 8 दिवसामध्ये पसायदानावरती सुंदर अशी प्रवचन महाराजांच्या मुखारविंदातून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. मायबाप तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या भाग्याला धन्यवाद आहे की सध्या आपल्याला ज्ञानेश्वरीची प्रवचनं ऐकायला मिळत नाही, पसायदानाची प्रवचनं आपल्याला ऐकायला मिळत नाही. पण अनेक वर्षांपासून गाववाल्यांनी महाराजांवरती केलेलं प्रेम आणि महाराजांनी सुद्धा ग्रामस्थांवरती केलेलं प्रेम याची पोच पावती म्हणून आपल्याला पसायदान कसं असावं, पसायदानामध्ये काय मागावं, हे उच्चतम कोटीची ज्ञानोत्तर भक्तीची साधना महाराजांच्या मुखारविंदातून आपल्याला ऐकायला मिळालेली आहे. महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या वर्षीही ज्यांचा मला पखावज ऐकायला मिळाला असे हरिभक्तीपरायण कार्तिक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजवा. गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण गोविंद महाराज शिंदे आहेत, माऊली महाराज भंडारे आहेत, विनेकरी आहेत, संवादिनी वादक आमचे पवार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्तम प्रकारे मंडप आहे, उत्तम प्रकारे माईक सिस्टीम आहे. बहुतेक ज्यांचं झालं नसेल त्यांना असं वाटत असेल असला मोठा मंडप असली माईक सिस्टीम, बरं कॅमेरा शूटिंगसाठी याच्यातच उरकून घ्यावं का काय? कीर्तन कीर्तन बाकी काही नाही बरं का. गावातील सर्व टाळकरी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्कृष्टपैकी मंडप आहे, माईक सिस्टीम आहे. एकदा दादा करता जोरदार टाळ्या वाजवा. लय गोड लय गोड. विनेकरी आहेत,
मायबाप अनेक वर्षापासून आपण अखंड हरिनाम सप्ताह करत असतो. का करावा सप्ताह, कशासाठी करावा सप्ताह? एक वाक्य आम्हाला बहुधा अनेक वेळा असं ऐकायला मिळालं की मायबाप, तमाशानं आतापर्यंत लोक बिघडली नाहीत आणि कीर्तनानं आतापर्यंत लोक सुधारली नाहीत. हे वाक्य आपल्याला ऐकायला मिळालं. पण खरं सांगू मायबाप, हे वाक्य जरी आपल्याला खरं ऐकायला मिळालं असेल, ज्यानं हे वाक्य तयार केलं, मी त्याला हे वाक्य पुन्हा सूचित करून शकतो. बाबा, असं आहे, ठीक आहे, नाही असं नाही की आतापर्यंत तमाशानंही लोक बिघडली नाहीत आणि कीर्तनानेही लोक सुधारली नाहीत. पण खरं सांगू, 1 वर्ष गावामध्ये तमाशा ठेवा, काय गावाचं वातावरण होईल हे आम्हाला नंतर सांगा. पण 1 वर्ष गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ठेवा. शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या काल्याच्या दिवसापर्यंत गावात कमीत कमी 10-5 माळकरी तयार झाल्याशिवाय राहणार नाही. मायबाप, ही आपली स्वभावतेची गोष्ट आहे. विठाला का करावा सप्ताह, कशासाठी करावा सप्ताह? मायबाप, ज्ञानोत्तर भक्तीची आपल्या जीवनातून जर चांगली गोष्ट समाजापर्यंत जर पोहोचवायची असेल, किंबहुना भगवत जागृतीची अवस्था आपल्या जीवनामध्ये जर प्राप्त करायची असेल, तर आपण गावामध्ये मायबाप अखंड हरिनाम सप्ताह केलंच पाहिजे. मला नवल या गोष्टीचं वाटलं की 63 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आहे मायबाप. मग या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील कितीतरी विद्वत रत्नांची कीर्तनं झाली असतील, कितीतरी गायक लोक आली असतील, येऊन गेली असतील, कितीतरी वाजवणारे आले असतील, येऊन गेले असतील. पण आज मात्र जुन्या जाणत्या लोकांनी जे रोपटं लावून ठेवलं, पण आज मात्र ते जर लोक इथं पाहण्यासाठी आले असतील किंवा असतील, तर ते एवढा मोठा मंडप, गाणारे, वाजवणारे, माईक सिस्टीम, एवढ्या सगळ्या गोष्टी पाहून त्यांच्या मुखामधून एकच वाक्य आपल्याला बाहेर पडायला, ऐकायला मिळत असेल, इवले से रोप लावेले द्वारे, तयाचा वेणू गेला गगनावरी. पण आता मात्र मोगरा फुलला, मोगरा फुलला. आता फक्त काय करायचंय? फुले वे चिताची अति बहरू, कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. आता मात्र आपल्याला हे म्हणावं लागेल. मग 63 वर्षापासून चालू असलेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा, मग या नाम सप्ताहामध्ये मायबाप 7 ते 9 या वेळेमध्ये आपण हरिकीर्तन करतोय आणि कीर्तनानंतर मायबाप आपण महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. कशासाठी करावं? अन्नदान. अन्नदान केल्यानं हरीश महाराज आपल्या जीवनामध्ये काही चांगलं होतं का, काही वाईट होतं का? मायबाप, अन्नदान केल्यानं माणूस सुखी होतो. चालला काय अन्नदान करायला लगेच? ये जाऊन ये, जाऊन ये, ये जाऊन ये. बघ, मनात असलं तर बस, नाही तर राहू दे, चॅनल बदलून ये, काय हरकत नाही. मांड्या घाल बाळा. मायबाप, अन्नदान करा. बारकाई नाही, लक्ष माझ्याकडे. अन्नदान केल्यानं माणूस मायबाप सुखी होतो, माणूस सुखी होतो. ज्याला सुखापर्यंत पोचायचे त्यांना अन्नदान करावं. संता मुखी देता घास, कोटी कोटी यज्ञ घडते त्यास, किंवा पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, तेथे एक शीत दिधल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. म्हणून मायबाप, सकाळचा नाश्ता देणारे असतील, दुपारचे अन्नदान करणारे असतील, सायंकाळचे अन्नदान करणारे असतील, मायबाप द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे अन्नदान केल्यानं माणूस सुखी होतो. म्हणून आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अन्नदान सुद्धा आहे, ज्ञानदान सुद्धा आहे, भक्तीचा योग आहे. 24 तास रामकृष्णारी रामकृष्णारी विना पहार आहे, हरिपाठ आहे, गाथा भजन आहे, पसायदानाचं प्रवचन आहे. महाराज, एवढं सगळं करून आमच्या जीवनामध्ये प्राप्त काय होणार? मायबाप, खरं सांगू, आपल्या जीवनामध्ये ज्ञानोत्तर भक्तीची साधना प्राप्त होणार. आणि एकदा का काल्याचा महाप्रसाद आपण सेवन केला, तर या वर्षापासून अगदी पुढच्या वर्षापर्यंत तुमची माझी प्रत्येकाची बॅटरी फुल चार्जिंग राहणार. पण जो समजा काल्याच्या दिवशीच नुकता जेवायला आलाय, समजायचं त्याच्या बॅटरीचं पुढल्या वर्षापर्यंत ड्यू निघून जाणार. हे बॅटरीचं सांगतोय बरं का. जो फक्त जेवायलाच येतोय, समजायचं त्याची पुढल्या वर्षापर्यंत बॅटरी लो होणार आणि तो निघून जाणार, दुसऱ्या गावाला कायमचा जाणार नाही. म्हणून मायबाप, अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून होत आहे. मी अभंग घेतलाय श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा. महाराज आजच्या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला प्रत्येकाला उपदेश करतात की बाबा हो, देवाला शरण जा. पण महाराज, तुमचं माझं प्रत्येकाचं जर आपण बारकाईने सूक्ष्म पद्धतीनं जीवन पाहिलं,
तर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाचेही प्रसंग येतात आणि दुःखाचेही प्रसंग मायबाप तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनात येतात। असा एखाद्या मावशीनं हात वर करा, महाराज कायम माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, करा हात वर, आपण 1 रुपया बक्षीस देऊ, कोणाचाच हात वर येणार नाही। असा एखाद्या माणसानं हात वर करा, महाराज कायम आमच्या जीवनामध्ये आनंद आहे, करा हात वर, नाही आपल्याला हात वर करता येणार मायबाप। पण ज्ञानोबारायांची भाषा बारकाई नाही का? ज्ञानोबाराय म्हणतात, बाबा हो, जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये सुखाचेही प्रसंग येतात आणि दुःखाचेही प्रसंग माणसाच्या जीवनामध्ये येतात, पण बाबा सुखाचा प्रसंग जर माणसाच्या जीवनामध्ये आला तर सुखाच्या प्रसंगाला हरळून जाऊ नका आणि दुःखाचा जरी आपल्या जीवनामध्ये प्रसंग आला तरी दुःखाच्या प्रसंगाला मात्र हरून जाऊ नका। ज्ञानोबाराय फार सुंदर बोलतात, सुखी संतोषान यावे, दुखी विषदान भजावे, आणि लाभा लाभन धरावे मना माझे। ज्ञानोबाराय फार सुंदर बोलतात। यावर श्रीमद भगवत गीताकार सुद्धा फार सुंदर वर्णन करतात, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युजस्व नैवम पाप मवाप्ससे। याला आणखी पुरावा जर आपण बारकाईने देण्याचा प्रयत्न केला तर कार्तिक महाराज वासुदेवाच्या प्रकरणामध्ये फार सुंदर नाथ महाराज बोलतात। तो महाराज म्हणतात, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, 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 सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, सुख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा बुद्धबोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, 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 धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, 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 नाथ महाराजांनी काय सुंदर मायबाप लिहून ठेवलंय, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। या अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये महाराज वर्णन करत असताना फार सुंदर वर्णन करतात, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, माझ्या वाट्याला सुख आलं असं जगाच्या पाठीवरती कुणाला सांगता येत नाही, माझ्या वाट्याला दुःखच आलं असंही मायबाप जगाच्या पाठीवरती आपल्याला सांगता येत नाही, पण आपल्या जीवनामध्ये सुखाचेही प्रसंग येतच असतात मायबाप आणि दुःखाचेही प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात। तुकोबाराय, समग्र जर तुमचं जीवन पाहिलं तर तुमचं जीवन आनंदानं ओतप्रोत भरलेलं जीवन आहे, पण कधीतरी आमच्या जीवनाकडे बारकाईनं पाहना, अहो दुरोनी आलो मी गा शून्य सारोनी ते महाराज, अहो कधीतरी बारकाईनं जर आमच्या जीवनाकडे पाहना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेत जाईपर्यंत आमच्या जीवनामध्ये कायम कोणते ना कोणते प्रसंग अवधानाने घडून येतात, न करताही अवधानाने घडून येतात, मग आमच्या वाट्याला सुख हे येणारच कुठून? कायम आमच्या वाट्याला दुःख येणारच। महाराज म्हणतात, अरे ज्या सुखाच्या शोधार्थ तुम्ही आपण प्रत्येक जण प्रयत्न करतोय ते सुख मात्र तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनात नाहीये। मी बोलत नाही, महाराज म्हणतात ना, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाक्षिण पावला, माया वेश केला जीव माझा। मी बोलत
सुंदर प्रमाण आहे महाराजांचं. दुःख बांधवडी, दुःख बांधवडी, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी, दुःख बांधवडी, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी, बांधवडी, दुःख बांधवडी, बांधवडी, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी, बांधवडी, दुःख बांधवडी, बांधवडी, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी, दुःख बांधवडी, बांधवडी, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी, दुःख बांधवडी, दुःख बांधवडी, बांधवडी, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी, 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 बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी, दुःख बांधवडी, बांधवडी, दुःख बांधवडी, बांधवडी आहे हा संसार. संसार, संसार, संसार. आणि का दुःखे सांगू मी किती, सकल संसाराची स्थिती. नसा हे पाषाण भूतले, भय का चित्ती धरला से. आणि का दुःखे सांगू किती, सकल संसाराची स्थिती. नसा हे पाषाण भूतले, भय का चित्ती धरला से. लय गोड प्रमाण, लय गोड प्रमाण. आणि दुःखे सांगू मी किती, सकाळ संसाराची स्थिती. महाराज म्हणतात संसारातलं एवढं दुःख आहे, मायबाप एवढं दुःख आहे, तरी खरं सांगा रात्रंदिवस माणसं संसार चिकाटीनं करतात का नाही? एवढं सध्या आता थंडीचे दिवस चालू आहे, तरी रात्रभर लोक उसाला पाणी धरतात. का बरं? सर्व सुखाची या बोला बोला आशा जन्म, रात्रभर तिथं लोक. पण आपण जर म्हंटल ना चला गावामध्ये जरा बसताय का पारायणाला, जुळणार नाही, जुळणार नाही. करतोच काय तू? खायच्या कामाचा एका प्रश्न नाही बाबा. रात्रभर तुम्ही आपण प्रत्येक जण संसारासाठी काबड कष्ट करतोय, पण या संसारामध्ये मी सुखी झालो असं जगामध्ये आपल्याला सांग. हा महाराज एक सुखी आहे ना, कोण हो? निर्लज्जम सदा सुखी आहे ना, सुखी आहे ना, नाही असं नाही. पण मायबाप जीवन जगत असताना आपल्या वाट्याला सुखाचेही अनुवाद येतच असतात आणि दुःखाचेही आपल्या वाट्याला अनुवाद येतच असतात. श्रीमंत तुकाराम महाराजांकडे काही लोक गेले, तुकोबा राय, समग्र जर तुमचं बारकाईनं आम्ही जीवन पाहिलं तर तुमचं जीवन आनंदानं ओतप्रोत भरलेलं जीवन आहे. जरा कधीतरी आमच्याकडे बारकाईने विचार करा, कधीतरी आमच्याकडे लक्ष द्या. श्रीमंत तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा हो, अरे या मृत्यू लोकामध्ये तुमच्याकडेच लक्ष देण्यासाठी वैकुंठातून आम्ही इथपर्यंत आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साज भावे वरताया. अर्भकाचे साठी पण ते हाती धरिले पाटी, तैसे संत जगे क्रिया करोनी दावेत यांगी. बाबा हो, मृत्यू लोकामध्ये आम्ही आमच्या करता आलो नाही, बुडत हे जन. वैष्णव साधन आवडले, वैष्णव साधन आवडले, वैष्णव साधन आवडले, आवडले वैकुंठाचे साथ्याचे वन. वैष्णव साधन आवडले, वैष्णव साधन आवडले, आवडले वैष्णव सदन आवडले, वैष्णव सदन आवडले. देवाच्या संसारामध्ये येण्यासाठी महाराजांनी फार सुंदर या ठिकाणी प्रमाण दिले, नाही असं नाही.
पण साधू संत या मृत्यू लोकांमध्ये येतात कशा करता मायबाप, मला हे तुम्हाला पटवून द्यायचं. तुकोबा तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा सगळा खटाटोप आम्ही आमचा पाठीमागचा सोडून आम्ही मृत्यू लोकांमध्ये तुमच्यासाठी आलो, पण बारकाईनं आम्ही तुमच्यापर्यंत आलो नाही असं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जनसामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत आम्ही पोहोचलो. पोहोचल्यानंतर समाजाला आम्ही वारंवार सांगितलं, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम. लोकांनी नाही ऐकलं. श्रीमंत तुकाराम महाराज सांगतात, शेवटी आम्ही समाजाचा हात हातामध्ये घेतला आणि समाजाची आम्ही नस बारकाईनं पाहण्याचा प्रयत्न केला. समाजाची नस आमच्या गोष्ट लक्षामध्ये आल्यानंतर या समाजाचं बुद्धी चातुर्य आमच्या लक्षामध्ये आलं. पण आल्यानंतर एक गोष्ट आम्हाला बारकाईनं कळाली, काय समाजाची अवस्था. जन तरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्याचे त्याशी नाही. ज्याला बघावं तो महाराज म्हणतात संसारामध्ये गुंतलेला आहे. का हो तुकाराम महाराज, आम्हाला नाही त्या वेळेला ही गोष्ट कळाली, पण आम्ही तुमच्या जीवनाकडे पाहिलं तर तुमचं जीवन आनंदानं ओतप्रोत भरल्यासारखं वाटतंय. जरा आमच्याकडे बारकाईनं बघा, जरा आमचे चेहरे बघा ना, जरा आमचे चेहरे बघा. फोडिले गोवरी, माझं नाही बरं का प्रमाण, फोडिले गोवरी पैसे दिसे तोंडावरी. महाराज, काही लोकांचा चेहरा खरोखर पाहण्यासारखा असतो. काही लोकांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की साक्षात देवच याच्या रूपानं प्रगट झाला का काय. काही लोकांचे चेहरेच तसे असतात. पण महाराज, काही लोकांचे चेहरे इतके मरगळलेले असतात, 10वीला गेला तरी पडक्या चेहऱ्यावानीच, एखाद्याच्या वाढदिवसाला गेला तरी पडक्या चेहऱ्यावानी, एखाद्याच्या लग्न सोहळ्याला आला तरी तसाच. आपण जर विचारलं काय बाबा भानगड काय, मिया बोले रोते क्यों, नाही नाही सुरत बेसी, उपयोग नाही. महाराज, समग्र तुमचं जीवन आनंदानं ओतप्रोत भरलंय, पण जरा आमच्या जीवनाकडे पाहा ना. तुकाराम महाराज, अहो तुम्ही जेवण जरी करायला घेतलं तरी आनंदाचं आहे. हो तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. तुकाराम महाराज, तुम्ही जेवण जरी करण्यासाठी घेतलं तरी आनंदाचं आहे. बरं, आता जेवण झालं हरीश महाराज, जेवण झालं हे कशावरून ओळखायचं कार्तिक महाराज, बोला बोला. ढेकर आला की माणसाला समजायचं बाबा जेवण झालं. पहिला ढेकर आला, शास्त्रकार सांगतात माणसानं जेवण कसं करावं. मितभूक, हितभूक, ऋतभूक, अभूक, अशाक भूक, 5 पद्धतीनं माणसाचं जेवण असावं मायबाप. पण खरं सांगू, आपण एकाही पद्धतीत बसत नाही. किती अवघड आहे. माणसाचं जेवण 5 पद्धतीनं असावं, आपण बसत नाही मायबाप. शास्त्रकार सांगतात पहिला ढेकर आला की माणसानं लगेच जेवणावरती हात धुवावा. काही काही लोक 4थ्या ढेकराची वाट बघत होतो. इकडं कसं काय, 4था ढेकर आल्यानंतर म्हणतात आता झालंय मापात झालंय, पुढे उठतात. महाराज म्हणतात तसं नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला ढेकर जरी आला तरी तो आनंदाचा आहे. आता आपल्या ढेकराचं काय सांगावं. कुणाला स्प्राईटचा ढेकर, कुणाला कोको कोलाचा ढेकर, कुणाला चपटीचा ढेकर, कुणाला फुग्याचा ढेकर. इकडे आहेत का तसले नाही. कुणाला शंकर सोसायटीचा ढेकर. त्यातल्या त्यात एखाद्या माणसानं विनेकरी मुळा खावा, तो 4 माणसात बसावा असा ढेकर काढितो. असं वाटतं वान फट काढावं त्याचं कान फट हाणावं. काय लय अवघड मायबाप काय काय ढेकराचं. पण आनंदाचे हरी हर, आनंदाचे हरी हर, किती येतात ढेकर, आनंदाचे हरी हर, आनंदाचे हरी हर, किती येतात ढेकर, आनंदाचे हरी हर, आनंदाचे हरी तुमच्या मुखात घालावी हो. पण काय करता, अख्ख्या वाट्याने मला कुठं कारखाना लागला नाही. बरं गुळ द्यावा तर गुळ बी तुम्ही माझ्या पुढे ठेवलाय, कुणाच्याच पुढे ठेवला नाही. विठाला
ते ढेकर आनंदाचे हरिहर. बरं आता जेवण झालं, मग जेवण झाल्यानंतर माणसाला झोप येते. फक्त बिना कीर्तनामध्ये माणसाला बिना जेवणाच्या झोप येतात. तो का ती मावशी शेजारच्या अंगावर पडली, माग पाहू नका मावशी, तुम्हीच 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 माग पाहू नका, असं करू नका. चला बरं आता जेवण झालं, ढेकर झाला. बरं आता माणसाला झोप लागते. मला खरं सांगा महिला मंडळ पुरुष मंडळ, खरं सांगू तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन आनंदानं जावं याकरता मायबाप सकाळी उठल्यापासून रात्री झोपेत जाईपर्यंत आपण प्रयत्न करतोय. कशासाठी हो? काही नाही, माझं जीवन आनंदानं जावं, माझं जीवन समाधानानं जावं याकरता मायबाप तुम्ही आपण सकाळी पासून ते रात्री झोपेत जाईपर्यंत प्रत्येक जण प्रयत्न आहे दोनच गोष्टीसाठी. कोणती हो? एक समाधान आणि दुसरी गोष्ट सुख. मला खरं सांगा महिला मंडळ पुरुष मंडळ, काही माणसाच्या घरामध्ये हरीश महाराज 15,000ची गादी आहे झोपण्यासाठी, पण त्या 15,000च्या गादीवरती झोपण्यासाठी गोविंद महाराज 1.5 रुपयाची गोळी घ्यावी लागती. किती दुर्भाग्य आहे मायबाप तुमच्या माझ्या जीवनाचं. अहो काही माणसं रात्री बेडरूम मध्ये झोपतात पण सकाळी उठायला किचनच्या खाली उठतात. किती अवघड आहे मायबाप परिस्थिती. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला झोप जरी आली तरी ती आनंदाची, निद्रा येता आनंदाची, मूर्ती स्मरता श्री विठ्ठलाची. आम्हाला झोप जरी लागली तरी आनंदाची. काहींच्या स्वप्नात रात्री झोपत भूत येतात, भूत जाग करतात मायबाप, उपयोग नाही. झोप जरी आली तरी आनंदाची. बरं आता झोप झाली, सकाळी उठले, बरं उठल्यानंतर आंघोळ कुठं? आनंदाचे डोहे, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. बर श्रीमंत तुकोबारायांचं जीवन आनंद कोंदला मागे, आनंद कोंदला पुढे, आनंद कोंदला मागे पुढे. महाराज काही लोकांच्या जीवनामध्ये आनंद पुढं दिसताय पुढं, पण माग नुसता काहींच्या जीवनामध्ये पेराचा उरूस भरलाय. कस काय? काय नाही बाबा, चाललंय ते बरं चाललंय एवढंच म्हणावं लागतं आणि पुढचं जीवन करावं लागतं. तुकाराम महाराज सगळं जीवन तुमचं आनंदानं भरल्यासारखं वाटतंय, मग का आम्ही आमच्या जीवनामध्ये दुःखी आहोत एवढं फक्त आम्हाला कारण सांगा. श्रीमंत तुकाराम महाराज सांगतात बाबा हो, आईच्या उदरामध्ये राहत असताना या मृत्यू लोकामध्ये जन्म घेण्याच्या अगोदर तुम्ही आपण प्रत्येकानं देवाला शब्द दिला, एक वेळ करी दुःख आलं याचा माणसं विचार करत नाहीत मायबाप. खरं सांगू, आरसा डोळ्या पुढे ठेवावा. आरसा आपल्याला काय दाखवतो हो जीवनामध्ये? बोला ना. आरसा माणसानं कायम आपल्या डोळ्या पुढे ठेवावा. जे खरं आहे ते आपल्याला मायबाप आरसा दाखवतो. आपण काय आहोत, आपण कसे आहोत हे मायबाप आपल्याला आरसा दाखवतो. खरं सांगू, आरशाप्रमाणे माणसाचं जीवन असावं.
उगाच याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, अख्ख्या गावाच्या टोप्या घालतो, लांब कुठं तरी निघून जातो, याचा उपयोग नाही. आरशासारखं स्वच्छ जीवन असावं माणसाचं, माणसानं तसं जीवन जगावं. ऐकताय, आईच्या उदरामध्ये राहत असताना आपण देवाला शब्द दिला, पण त्या शब्दाच्या विश्वासाला आपण पात्र झालो नाही मायबाप, म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज भागवताच्या अनुवादात्मक प्रसंगामध्ये फार सुंदर बोलतात. बाबा हो, का आपल्या जीवनामध्ये दुःख आलं याचा बारकाईने विचार करा. महाराज म्हणतात, निजात्म प्राप्ती लागोनी देवे केले मनुष्य योनी, तो देवाचा विश्वास बुडवुनी विषय सेवोनी निज पतन. आईच्या उदरामध्ये तुम्ही आपण प्रत्येकानं देवाला शब्द दिला की देवा तुझं भजन करेल, पूजन करेल, सगळ्या गोष्टी करेल, पण आपण त्या शब्दाला बांधील झालो नाही. आणि मायबाप, एखाद्या व्यक्तिमत्वाचा जर आपण विश्वासाला तडा दिला मायबाप, जगावरती कितीही कोणावरती आपण पुन्हा विश्वास ठेवण्यासाठी प्रवृत्त होत नाही. शाळेमध्ये शिकत असताना आपल्याला स्वच्छ सुविचार पाहायला मिळतो. विश्वास नावाचा असा पक्षी आहे मायबाप, जर एखाद्या व्यक्तिमत्वावरून किंवा झाडावरून जर एकदा उठून निघून गेला की तो मग मात्र पुन्हा वरती बसतही नाही आणि पुन्हा कधी कुणावरती ठेवता येत नाही. तुकाराम महाराज, तुमचा विश्वास संताची पाये हा माझा विश्वास, संताची पाये हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, त्याची माझे हित करती सखर, त्याची माझे हित करती सखर. संतांच्या शिवाय, देवाशिवाय आम्ही आमचा विश्वास कोणावरती ठेवणार नाही आणि कोणावरती सुद्धा ठेवणार नाही. हो तुकाराम महाराज, सगळ्या गोष्टी आम्हाला कळत आहेत, पण का आमच्या जीवनामध्ये दुःख आलं याचा कधीतरी आम्हाला बारकाईने विचार सांगा. का करावं? तुमच्यासारखं आमचं जीवन झाल्यावानी आम्हाला वाटतंय, पण तसं वाटत नाही. आम्हाला व्हावं तसं जीवन वाटतंय. काय करावं? महाराज म्हणतात, जास्त काही करू नका, एक काम करा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाला शरण जा. पण ओ महाराज, आम्ही का देवाला शरण जायचं याचं काही आम्हाला जरा सांगता का? का उगच उठावन देवाच्या नादी लागावं, उगच उठावन काही करावं असं सांगू नका. का आम्ही देवाला शरण जायचं याचं आम्हाला उदाहरण द्या. महाराज म्हणतात, देवानं तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी प्रदान केल्या, म्हणून देवाला शरण जा. पहिली गोष्ट, देवानं मायबाप सृष्टी तयार केली, म्हणून देवाला शरण जा. देवानं सृष्टी तयार करत असताना तुम्हा आम्हाला प्रत्येकाला जीवाला बनवलं, म्हणून देवाला शरण जा. आणि तिसरा मुद्दा, भगवंतानं नरदेहाची निर्मिती करत असताना ज्ञान मिळवण्याचा अधिकार फक्त माणसालाच दिला, म्हणून देवाला शरण जा. विठ्ठल का आपण देवाला शरण जावं? भगवंतानं मायबाप सृष्टी बनवली, म्हणून देवाला शरण जा. महाराज, या जगामध्ये पहिलं असं काहीच नव्हतं का? महाराज कान्होबाच्या प्रकरणात फार सुंदर वर्णन करतात. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाहे, कान्होबा तेरे तेरे ते. मग जग निर्माण कार्तिक महाराज झालं कसं? तेथे एक ढाल गज निर्माण झाली, तिने पहाय वडी चाली केली, इंद्र कास म्हणे घरकुली, अमरपुरी तिची बाहुली, ती मुलाची कर्णकुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी, तो जन्मला तिहेचे उदय
ब्रह्मदेवाने मायेबरोबर संग केला आणि 5 पोरं जन्माला आली. कुठली हातवळणातली? नाही नाही, 5 पोरं जन्माला आली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंच महाभूत निर्माण झाली. एकलेने कंटेची मानून येणे केले निर्माण 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे. पाचही कौतुके कौतुके भिन्न भिन्न कैसाला धरिया माया सूत्रधारी. कैसाला धरिया माया सूत्रधारी. कैसाला धरिया माया सूत्रधारी. कैसाला धरिया माया सूत्रधारी. आईसा लागवी हा माया सूत्रधारी. माये बरोबर ब्रह्माने संग केला आणि 5 पोरं झाली. 5 पोरांनी मिळून मायबाप देवाची सृष्टी केली, जगाची सृष्टी केली. पण या सृष्टीमध्ये मायबाप दुर्मिळात दुर्मिळ भगवंतानं तुम्हा आम्हाला प्रत्येकाला नरदेहाची प्राप्ती करून दिली. महाराज म्हणतात दुर्लभ नरदेह पावला, प्राणी देवाशी विसरला, सुख मानिले संसारी जावोनी पडला अघोरी. बाबा हो, अरे दुर्मिळात दुर्मिळ नरदेहाची भगवंतानं प्राप्ती करून दिली. पण खरं सांगा, गेलेल्या सगळ्या गोष्टी मायबाप तुम्हा आम्हाला प्रत्येकाला गोविंद महाराज मिळवता येतात. गेलेला पैसा पुन्हा मिळवता येतो. गेलेली वैभव धन संपत्ती पुन्हा प्राप्त करता येते. गेलेली सत्ता पुन्हा मिळवता येते. गेलेला मित्र पुन्हा मिळवता येतो. गेलेली धर्मपत्नी पुन्हा आपल्याला मिळवता येते. पण न शरीरम पुनः पुनः. महाराज म्हणतात सगळ्या गोष्टी गेलेल्या पुन्हा मिळवता येतील, पण एकदा शरीराने साथ सोडली काय करणार आहे मायबाप. म्हणून जोपर्यंत आपल्या हातापायामध्ये ताकद आहे तोपर्यंत बापूजी बुवांच्या दिंडीमध्ये सहभागी व्हा आणि सासवड पासून पंढरपुरापर्यंत मायबाप जाण्याचा प्रयत्न करा. का कारण जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाये, तीर्थयात्रे जाय चुकू नको. महाराज माळ घाला ना, घालतो ना कधी 71व्या वर्षी. तुझे काय 75 सारखी करावी म्हणून घालतो काय? उपयोग नाही मायबाप. तरणा भाग्यवंत हरे कीर्तना. देवानं सृष्टी तयार केली म्हणून देवाला शरण जा. भगवंतानं दुर्मिळात दुर्मिळ नरदेहाची प्राप्ती करून दिली म्हणून देवाला शरण जा. आणि तिसरा मुद्दा, याच नरदेहामध्ये राहून आपल्याला ज्ञान मिळवण्याचा अधिकार देवानच प्राप्त करून दिला. याचे देई गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोटे म्हणून देवाला शरण जा. महाराज अहो, या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्ही सांगितल्या, पण देव काय आम्हाला तसंच लगेच सहजासहजी स्वीकारणार आहे का? तुकाराम महाराज, अहो जी गोष्ट तुम्हाला जमली ती गोष्ट आम्हाला करता येणार नाही. आम्ही प्रापंचिक माणसं आहोत, आम्ही संसारिक माणसं आहोत, आम्हाला जमणार नाही. सहज सोपं आम्हाला देवाला कसं शरण जाता येईल एवढं फक्त सांगा. सांगितल्या बरोबर श्रीमंत तुकाराम महाराजांनी सांगितलं, एक गोष्ट करा. या गोष्टीनं नाही तुम्हाला देवाला आपलंसं करता येणार. काय करा? सर्व भावे देवाचे सर्व भावे मनवोनी शरण जावे.
मायबाप लय गोड. मायबाप ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. खरं सांगू मायबाप, अरे पखावच वाजवणं मायबाप सोपं नाही, गायन करणं सोपं नाही, गळ्यामध्ये टाळ घेऊन उभं राहणं सोपं नाही, संवादिनी वाजवणं सोपं नाही, गळ्यामध्ये विणा घेऊन उभं राहणं सोपं नाही, कीर्तन करणं सुद्धा मायबाप सोपं नाही. खरं सांगू, अरे मृदंग वाजवणं सोपं नाही. एक चांगला चक्रधार तयार करण्यासाठी, एक चांगला मुखडा तयार करण्यासाठी या लोकांना एका एका अक्षरासाठी महिनाभर रियाज करावा लागतो. आणि खरं सांगू, पखावाजाच्या बाबतीमध्ये जो करेगा रियाज वही करेगा राज. विठला विठला गायन करणं मायबाप सोपं नाही. अरे गायन करणं सोपं नाही. बिंबीच्या देठापासून स्वर काढावा लागतो, मग तो तुम्हाला ऐकण्यासाठी तयार करावा लागतो कानामध्ये. साक्षात सरस्वती मातेची जीवनामध्ये उपासना घडावी लागते, तेव्हा कुठं हे जीवनामध्ये गायन घडत असतं. खरं सांगू, कीर्तन करणं सोपं नाही मायबाप. 2-4 आईबापाच्या कविता इथं पुढं गाऊन दाखवलं म्हणजे सोपं झालं का? मित्र वनव्यात उभान, गारव्यात उभान, पुलाखाली उभान, वाड्याला उभा, सोपं आहे म्हणायला. पण ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं विवेचन करून, तुकोबारायांच्या गाथेचं विवेचन करून सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत उतरवण्यासाठी जे सामर्थ्य लागतं, ते सामर्थ्य दुसरं तिसरं कुणाचं नसून सद्गुरु जोग महाराज आपल्या आई वडिलांच्या सेवेच्या पूर्व पुण्याईचे. तेव्हा कुठं हे घडत असतं, सोपं नाही. बोलताची वाटे सोपे, करणी करता टिंब टिंबकार. बोलायला लय लागतो हो. तो काय टाळ वाजवतो, घेऊन उभा राहा. नाही पायाला मुंग्या आल्या 2 तास तर असं म्हणलं पाहिजे मायबाप. काय आमचे कार्तिक महाराज पकवाज वाजवतात म्हणलं पाहिजे. काय काय हा बरा वाजवतो, एकदा जिरून बघ कशी जिरती ते कळत. कीर्तन काय कीर्तनकार येतात, 2 तास गप्पा छप्पा मारतात, निघून जातात. फेटा बांधून बघ, नाही पांढरा पितांबर पिवळा झाला तर हा बोलताची वाटे सोपे, सोपं नाही. महाराज तुम्ही आम्हाला सांगता देवाला शरण जा, देवाला शरण जा. मान्य, देवानं या सगळ्या गोष्टी आमच्या करता केल्या म्हणून आम्ही देवाला शरण जावं. पण महाराज, देव आमचा स्वीकार करेल का? तुकाराम महाराज म्हणतात, का स्वीकार करणार नाही? तुम्ही फक्त काय करा, सर्व भावे देवासे. मायबाप, काही वेळेला म्हणून शब्द सुरुवात करताना येतो, तर काही वेळेला म्हणून हा शब्द प्रश्नाची शेवटता करण्यासाठी येत असतो. जसं की आता शब्द, काही वेळेला आता शब्दानं मायबाप सगळ्या गोष्टीची सांगता झालेली. आता 6:45 वाजले, कीर्तनकार महाराज आलेत, गायकही आलेले आहेत, मृदंगाचार्यही महाराज आलेले आहेत, सिस्टीम लावून ओके आहे, कणिक आहे. मग आता कीर्तनाला सुरुवात करण्यासाठी काही हरकत आहे का? आता वऱ्हाडी मंडळ आलंय, जेवण तयार झालंय, मुलगाही उभा आहे, मुलगी उभी आहे, ब्राह्मण देवता अंतरपाठ धरून आता लग्न लावायला काही हरकत आहे का? काही वेळेला शेवट, पण काही वेळेला मात्र सुरुवात करण्यासाठी आता शब्द वापरावा लागतो. पसायदान, आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे, तो शोनी मज द्यावे, पसायदान हे तसं म्हणून काही वेळेला म्हणून शब्द सुरुवातीला वापरावा लागतो, तर काही वेळेला म्हणून शब्द शेवटच्या वेळेला. महाराज म्हणतात तुम्ही देवाला शरण जा. का म्हणून आम्ही देवाला शरण जायचं? देवानं सगळ्या गोष्टी तयार केल्या म्हणून देवाला शरण जा. पण कसं जा? सर्व भावे देवासे, भावयुक्त अंतःकरणापासून आपण देवाला शरण गेलं पाहिजे. पण महाराज, आम्ही असं ऐकलंय हो की देवाला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जपतप अनुष्ठान व्यर्थ का सया करणे, तीर्थव्रत यमने मन लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान दैवता विशेषण करणे. काय करावं लागेल? केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. काय करा? ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, एवढं करा. पण महाराज, आम्ही असं ऐकलंय की योगाच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होते, कर्माच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होते, उपासनेच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होते, भक्तीच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होते, आणि ज्ञानाच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होते. हे खरंय. महाराज म्हणतात खरंय, योगाच्या माध्यमातून आपल्याला देवाची प्राप्ती करता येते. ज्ञानोबराय म्हणतात कसा आहे योग? योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची वाटा भाग आला. ज्ञानोबराय म्हणतात योग किती अवघड आहे. पाहे पालोहाचे चणे जई बोचरिया पडती खाणे. ज्ञानोबराय म्हणतात अरे लोखंडाचे चणे करा, लोखंडाचा बारका किस करा,
ज्या माणसाला जात नाही त्या माणसाला खायला द्या, तो जगल. पहिलाच चना राम नाम सत्य हे योग अवघड आहे. बरं, योगाचे प्रमुख अंग आहेत 8. यम, नियम, ध्यान, धारणा, प्रत्याहार, समाधी. सोपं नाही. एका योगाची एक साधना परिपक्व करण्यासाठी 12 वर्ष लागतात. मग 12 मग 96 वर्षात कीर्तन करायची कधी, गावं लुटायची कधी, मठ बांधायचा कधी, पंक्ती कधी गोळा करायच्या. आयुष्याच्या आयुष्याकडे हो तुमचं माझं प्रत्येकाचं निघून जात. पण योगाच्या माध्यमातून देवाची प्राप्ती नाही. ज्ञानोबाराय म्हणतात ना, ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये फार सुंदर वर्णन करतात. योग याग विधी येणे नो सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. हरे दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. हरे दंभ धर्म, वायाचे उपाधी दंभ धर्म. दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ. मी बोलत नाही, ज्ञानोबा सांगतात योग किती अवघड आहे. बरं, ज्याला योग साधायचा आहे त्याचं जेवणही मापात पाहिजे. 5-5 चपात्या तू पंक्तीला खातो, तू माणूस आहे का जानवर आहेस? शुगर असून सुद्धा तू 4-4 पोळ्या दाबितो, तू माणूस आहेस का कोण आहेस? युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. महाराज म्हणतात, अरे विद्यार्थी अवस्थेमध्ये ज्ञान घेत असताना माणसानं जास्त झोपू नये, विद्यार्थ्यानं जास्त झोपू नये, विद्यार्थ्यानं जास्त जेवण करू नये, जास्त निद्रा करू नये. का बरं? ज्ञान मिळवतोय तो, ज्ञान मिळवतोय. महाराज सुभाषितकार फार सुंदर वर्णन करतात. काकचेष्टा बकत ध्यानम श्वान निद्रा तथैवच. अरे हा, अल्पहार गृहत्यागो. विद्यार्थ्याच्या अवस्थेमध्ये अल्प आहार असावा, जेवणाचं कमी प्रमाण असावं. खरं सांगू मायबाप, शासनाने मध्यंतरी लय घोळ घातला हो. शासनानं सांगितलं पोरांना अंडे खायला चालू करा शाळेत. असला कुठं आहार असावं का? अल्प आहार गृहत्यागो. ज्याला ज्ञान मिळवायचंय त्यानं कमी जेवण केलं पाहिजे. ज्याला ज्ञान मिळवायचंय त्यानं घराचा त्याग केला पाहिजे. श्वान निद्रा. ज्याला ज्ञान मिळवायचंय त्याची झोप कुत्र्यासारखी पाहिजे. 2 वाजेपर्यंत तू इंस्टाग्राम चालवतो, सकाळी 12 वाजता उठतो. तुझ्या बापानं ज्ञान मिळवलंय का? अवघड आहे मायबाप, सगळ्या गोष्टी सोप्या नाहीत. अल्पहार गृहत्यागो श्वान निद्रा. कावळ्यासारखं महाराज माणसाची नजर असावी. बगळ्यासारखी माणसाची नजर असावी. बकत ध्यानम. एवढ्या जर सगळ्या गोष्टी मिळाल्या तरच आपल्याला ज्ञानेश्वरी ऐकायला मिळते, पसायदान ऐकायला मिळते, या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. पण यातलं काहीच घडलं नाही तर मग चित्रपटातलेच गाणे ऐकायला मिळतात. इथं विठाला म्हणून मायबाप योगाच्या माध्यमातून देवाची प्राप्ती करता येते, पण आता सध्या ते जुळत नाही. बरं, ज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा देवाची प्राप्ती करता येते, पण ज्ञान मिळवणं अवघड आहे मायबाप. बरं, कर्माच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला गोविंद महाराज देवाची प्राप्ती करता येते. कर्म सोपं नाही. शास्त्रकार सांगतं कर्म करा, नंतर फळाची अपेक्षा ठेवा. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु. फक्त कर्म करा. मी हे केलं हे जगाला सांगत बसू नका. करत राहा, फळाची अपेक्षा नंतर पाहू. पण कर्म अवघड आहे मायबाप. पाप करिता होय पुण्य, पुण्य करिता होय पाप. काय झालं, मंगळवारचा दिवस माता माऊल्या हनुमंतरायांच्या दर्शनाकरता गेल्या. महिला मंडळ, माझं तुम्हाला विचार नाही, खरं बोला. कीर्तनात खरं बोला, नाही तर तुम्हाला सटवायची शपथ आहे. हा, खरं बोला. माता माऊल्या हो, तुम्ही मंगळवारी देवीच्या मंदिरामध्ये गेला. देवीच्या मंदिरामध्ये जाणं पाप आहे का पुण्य आहे हो? बोला ना. मुके बिके आहेत काय सगळे हरीश महाराज? बोलत चला, पुण्याचं काम आहे. बरं, तुम्ही देवीच्या दर्शनाला गेल्या, हळद कुंकू वाहिलं, नारळ फोडला, नारळाचे 5 तुकडे देवी समोर ठेवले, खडी साखर वाहिली. पुण्याचं काम केलं का पापाचं काम केलं? बोला, पुण्याचं काम केलं. तुम्ही तिथून निघून आला, बारकाई ना ऐका, पण त्याच खडी साखरेला मुंगळे लागले आणि देवीच्या अंगावरती चढले. तुम्ही पाप केलं का पुण्य? हा, अरे तुम्ही एका गटाने बोला ना. एकदा ठाकरे गटानं बोलताय, एकदा शिंदे गटानं बोलताय. कस काय तुम्ही बोलताय नेमकं? बरं चला, पाप झालं. पण गावातला एक टुकार पोरगा मायबाप ऊस खात खात आला. ऊसाचा चोथा तोंडामध्ये बारीक करायचा आणि चोथा मात्र तोंडातून बाहेर काढून देवीच्या अंगावरती टाकायचा. पाप करायचा का पुण्य? बोला बोला, पाप करायचा. परिणाम असा झाला, पोरगा निघून गेला, देवीच्या अंगाला चोथा लागला, खाली पडला.
परिणामी सगळ्या देवीच्या अंगाला लागले, मुंगळे खाली आले आणि त्या पाचटाला लागले. पाप झालं का पुण्य? यार तुम्ही एका गटाने बोला ना, तुम्ही ठाकरे गट नाही, तुम्ही शिंदे गट नाही, कस काय वारय वाचय बाबा? असं नाही. आपल्याला पापही सांगता येत नाही, आपल्याला पुण्यही सांगता येत नाही. मग या कर्माच्या गतीमध्ये नाही आपल्याला मायबाप देवाची प्राप्ती करता येत. बरं, उपासनेच्या माध्यमातून खरी एकाव देवाची प्राप्ती नाही ना मायबाप. काही माणसं कधीतरी देवपूजेला बसतात हो, सवड मिळेल तसा देव, सवड मिळेल तशी पूजा, उपयोग चालत नाही. आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्ञान कर्माची संध्या साधना जशी जीवनात उतरावी लागते, तसं मायबाप आपल्याला भगवंताची दिनचर्या ही करावीच लागते, भगवंताची भजन संध्या करावीच लागते. काही माणसं महिनाभर देवाची देवपूजा करत नाही, तो धन्य माता पिता तयाची म्हणावं लागेल आपल्याला. काही माणसं हरीश महाराज देवपूजेला बसतात, सगळे देव घंगाळ्यामध्ये घंगाळ्या घेतो, बघा कळालं तर काही हरकत नाही, सगळे देव घेतो, पर मागचा पुढचा विचार करत नाही. दारामध्ये जर कुत्रा आलं तर नेमकाच खंडोबाचा टाक घेतो आणि त्यालाच फेकून मारितो. असली कुठं उपासना नाही मायबाप. काही माता माऊल्या हातामध्ये माळ जप करतात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, घरामध्ये नामजप करत असतात, रामकृष्ण हरी उपासना. नकळत सुनबाईच्या हातातून भांड खाली पडतं. उपासना चालू, का ग तुझे काय अक्कल ठिकाण्यावर नाही का? काय तुला काय कळतंय का? पुढं उपासना हातात चालू, उपयोग नाही. उपासनेच्या माध्यमातून आपल्याला देवाची प्राप्ती नाही मायबाप. मग का हो महाराज, आम्हाला भक्तीच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होईल का? महाराज म्हणतात, भक्ती ते कठीण शुळावरील पोळी. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जगाला सहज सांगितलं, हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसार. महाराज, आम्ही भक्ती कशी करावी हे विचारण्यासाठी एका महात्म्याकडे गेले. कोण? हनुमंतराय. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. मज दावया सुभटा, मज दावया सुभटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा. ज्या व्यक्ती महत्वानं मायबाप जगामध्ये पिटू भक्तीचा डांगोरा हा न्याय सांगितला, तेच श्रीमंत तुकाराम महाराज हनुमंतरायांपाशी जातात आणि हनुमंतरायाला विनंती करतात, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. हनुमंतराया, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जशी रामरायाची भक्ती केली, रामरायाची सेवा केली, रामरायाला मिळवण्यासाठी साधना केली, ती साधना आम्हाला सांगा. मनोजवम मारुततुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, वातात्मजं वानरायुत मुख्यम, श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. आम्हाला तुम्ही जशी भक्ती केली तशी आम्हाला भक्ती सांगा. पण का हो महाराज, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आम्हाला देवाची प्राप्ती नाही. मग तुकाराम महाराज सांगतात, म्हणून तर सांगितलं ना, सर्व भावे देवासी. काय करा मायबाप, परमार्थामध्ये आल्यानंतर जास्त काही लागत नाही. काही न लगे एक भावचे कारण, तुका म्हणे आन विठोबाचे. महाराज म्हणतात, परमार्थामध्ये आल्यानंतर परमार्थिक माणसाला जास्त काही लागत नाही. हे आत्ता निघालं मायबाप, आम्हाला युको द्यान, बेस द्यान, गेन द्यान, ट्रबल द्यान, आता आहेच म्हणल्यानंतर मिळवलंही पाहिजे ना. नाही असं नाही मायबाप, पण परमार्थामध्ये आल्यानंतर माणसाला जास्त काही लागत नाही. काही न लगे एक भावाचे कारण. बरं, देवाच्या बाबतीमध्ये बोलत असताना वासुदेवाच्या प्रकरणामध्ये फार सुंदर प्रमाण, देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्मात, द्यावे न लगे फार सेवित, द्यावे न लगे फार सेवित,
तस्मात द्यावे न लगे फार सेवित झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात गा काय करा राम राम स्मरा आधी लाहो गाठ घाला मूळ बंधे काय करा फक्त आणि फक्त भगवंताचं मायबाप नामस्मरण करा. बरं खरं सांगू देवाचं नाव मायबाप कसंही घ्या तरी देवाला आवडतंय. आवडे देवासे तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. बरं देवाचं नाव भांडताना घ्या हरी बोला भांडता हरी बोला कांडता. एक मनुष्य हरीश महाराज काय झालं आमच्या श्रीगुरूंच्या मुखातला ऐकलेला दृष्टांत तो मी तुमच्या पुढे सांगतोय. देवाचं नाव शिवी देऊन जरी घेतलं तरी आपल्या जीवनाचं मायबाप कल्याण होतंय. म्हणजे असं नाही बरं का शिवे द्यायचं टनाटन देवाचं नाव घ्यायचं असं होत नाही मायबाप. देवाचं नाव कसंही घ्या तरी देवाला चालतं. एक काय झालं हरीश महाराज प्रातर्विधीला गावाच्या बाहेर गेला. बरं देवाच्या गावाच्या बाहेर गेल्यानंतर निवांत बसला कामकाज उरकलं पण कामकाजाच्या वेळेला त्याला डुक्कर दिसलं. डुक्कर संध्याकाळचं नाव त्याचं घेऊ नये पण आता दृष्टांतापुरता घ्यावं लागत. डुक्कर दिसलं. दिसल्याबरोबर महाराज पळता भुई त्याची थोडी झाली. फक्त उठता उठता एवढाच म्हणला हराम के एवढाच म्हणला निघून गेला. पण निघून गेल्यानंतर एवढा पळाला की पळून पळून त्याला अटॅक आला. निघून गेला. बरं निघून गेल्यानंतर आता नेण्यासाठी माणसं प्रवृत्तच असतात ना लगी. गावातले नाही वरचे सुद्धा स्वर्गातले सुद्धा आले नेण्यासाठी. याला हा स्वर्गावाची झाला याला चला घेऊन. काही नरकातले माणसं आले चला याला घेऊन चला. पण उचलण्याच्या वेळेला मात्र नरकातल्या लोकांनी त्याला हात घातला. पण वैकुंठवासीतली लोक म्हणाले हो याला घेऊन जाऊ नका हे आमचं गिराईक आहे. नरकवाले लोक म्हणले अहो यमाचे दूत म्हणाले हे आमचं गिराईक आहे. तुमचं गिराईक नाही. विष्णूचे दूत म्हणले नाही नाही आमचं गिराईक आहे. नरकवासातले दूत यमाचे दूत म्हणाले याचा जरा मागचा दांडोळा घ्या की जरा. अहो हा कीर्तनकाराच्या पुढं बसायचा पण हा कीर्तनकाराला गुळ कमी हा स्वतःच खायचा. हा असल्या क्वालिटीतला माणूस आहे. बरं कीर्तनाला स्वतःची येत असताना जुनी चप्पल घेऊन यायचं लोकांची नवीन चप्पल घेऊन असल्या क्वालिटीचा हा माल. बरं शिष्टीमोल्याच्या कडाला बसायचा त्याचाच माईक घ्यायचा आणि खिशात जायचा आणि मग तो माईक इकून टाकायचा. असला हो मनुष्य. मृदंगाचार्याच्या कडाला बसायचा त्यांचाच पावडरचा डबा घ्यायचा आणि खिशात घ्यायचा आणि निघून जायचा. असला हा मनुष्य. आणि तुम्ही याला स्वर्गामध्ये घेऊन चालला हे आमचा गिराईक आहे आमचं गिराईक आहे. अरे असं नाही बाबा. त्यांनी पहा ना काय केलंय. बसला होता त्या विधीला पण एकदाच त्याच्या मुखात देवाचं भांडण पेटलं. भांडण गेलं कुठं ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवा काहीतरी तोडगा काढा. ब्रह्मदेवाकडे भांडण गेल्यानंतर ब्रह्मदेव म्हटला बाबा काय झालंय. काही नाही. यानं मागचा दांडोळा पाहिला तर याने बरेच कोठाने केलेत पण कधी आले अहो प्रातर्विधीला बसला देवाचं नाव आलंय. ब्रह्मदेवानं डोकं खाजायला सुरुवात केली. आता नेमका न्याय निवाडा काय द्यावा. बरं याला काय नेमकं शिक्षा करावी का याला कोणतं फळ द्यावं काही पदरामध्ये पडेना. म्हणून ब्रह्मदेव म्हणाला आपण हे मला जुळत नाही आपण महादेवाकडे जाऊ. सगळे महादेवाकडे गेले. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची अपाया माझे दंडवत असं म्हणता क्षणी लगेच महादेवाच्या ठिकाणी हजर. महादेवा कोड सोडवा. याला काय शिक्षा द्यावी का याला काही फळ द्यावं का याला काही समाधान द्यावं आम्हाला मेळ लागेना. महादेवाला सगळा घडलेला प्रसंग सांगितला. याचे मागचे कोटाने सांगितले. हा कीर्तनकाराच्याच पुढचा गुळ खायचा पावडरचा डबाच न्यायचा सगळं सांगितलं. महादेव म्हटले आता याच्यावरती काही विलाज नाही करा. एक काम करू ज्या भगवंतानं याला तयार केला याला बुद्धी दिली आपण त्याच भगवंताकडे जाऊ. निघाले कुठं विष्णू लोकामध्ये भगवान परमात्म्याकडे निघाले. बर निघत असताना यांनी काही कमी कुटाणा केला का. महाराज ज्याला घेऊन आले त्याला पालखीत बसवला. पुढं महादेवानं खांदा दिला माग ब्रह्मदेवानं खांदा दिला. हे वाजित गाजित पालखी कुठं शेषनगरामध्ये विष्णू परमात्म्याकडे भेटण्यासाठी निघाले. लक्ष्मी आई साहेब पाय दाबत होत्या. पाय दाबता दाबता विष्णू परमात्म्याला जाग केला. अहो जागे व्हा. स्वतः महादेवांनी खांदा दिलाय ब्रह्मदेवानं खांदा दिलाय. माणूस काय सर्वसामान्य वाटत. बोला की माणूस कसा होता. ओ उठा जागे व्हा. ज्या अर्थी ब्रह्मदेवाने खांदा दिला ज्या अर्थी महादेवाने खांदा दिला त्या अर्थी माणूस लय मोठा आहे असं म्हणता क्षणी हे विष्णू परमात्मा उठले. पंचारतीचं ताट घेतलं कुणाला वावळायला याला. पाणी घेतलं कुणाचे पाय पुसायला याचे. फडकं घेतलं कुणाचे पाय पुसायला याचे. हार घेतला कुणामध्ये घालायला याच्या गळ्यामध्ये घालायला. आल्याबरोबर विष्णू परमात्म्याला विचारलं नाही सांगितलं नाही डायरेक्ट त्यांना घेतलं आसनावरती बसवले. पाय धुतले पायाला हळदी कुंकू लावलं सगळ्या गंध अक्षता केला गळ्यात हार घातला.
मध्येच ब्रह्मदेव बोलायचे, अहो जरा ऐका याचं पाद्य, हो थांबा जरा, मला यांचं, तुम्ही ज्या अर्थी खांदा दिलाल त्या अर्थी माणूस मोठाच आहे बुवा, मोठाच माणूस आहे. महादेव मध्ये बोलण्यासाठी प्रवृत्त झाले, अहो ऐका देवा जरा, हो तुम्ही जरा शांत बसा, ज्या अर्थी तुम्ही खांदा दिला त्या अर्थी गिराईक मोठच आहे. शेवटी ब्रह्मदेव वैतागले, महादेव वैतागले, ओ देवा ऐका जरा, ऐका जरा म्हटल्यानंतर मग सांगायला सुरुवात केली, ओ देवा, अहो ब्रह्मलोकातून कैलासात गेलो, कैलासातून तुमच्यापर्यंत आलो, यानं याच्या जीवनामध्ये फक्त एकदाच नाव घेतलंय देवाचं, ते बी प्रातर्विधीला, असं याच्या पाठीमागे कुठाने याला नेमकं काय शिक्षा द्यावी किंवा याला नेमकं काय फळ द्यावं याचंच उत्तर आम्हाला कळेना. सगळं सांगितल्याबरोबर विष्णू परमात्मा म्हणाले, अरे याला शिक्षा देण्याच्या अगोदर एकदाच याच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं, तो ब्रह्मलोकातून कैलासात आला, कैलासातून तो माझ्यापर्यंत आला, आणि माझ्या हाताने जर त्याची षडोपचार सगळी पूजा झाली असेल, आणखी याला काय फळ द्यावं. दृष्टांत संपला. विठाला विठाला म्हणून मायबाप देवाचं नाव घ्या, पण सर्व भावयुक्त अंतःकरणापासून घ्या. साधू संतांनी मायबाप जीवनामध्ये देवाला आपलंसं करत असताना काही दिलं नाही, फक्त आणि फक्त देवाला भाव दिला. काकडच्या आरती मधला मंगल चरणातला दुसऱ्या मंगल चरणातला पहिलाच अभंग, ओचनीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाची, सगळा अभंग पाहून घ्या. साधू संतांनी मायबाप काही देवाला दिलं नाही, फक्त भाव समर्पित केला. याच भावाच्या बळावरती देवाला यावं लागलं. असे भक्ताची घरी कामेन सांगता करी देवाला यावं लागलं. मग कोणत्या देवाचं नाव घेतल्यानंतर आम्हाला भाव सदृशता प्राप्त होईल. महाराज म्हणतात देवाचं नाव सोपं आहे, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, आल्यानंतर मायबाप देवाच्या प्रती तुमचा माझा प्रत्येकाचा भाव पाहिजे. बरं, भावाच्या बळावरती पांडुरंग परमात्म्याला मायबाप तुम्हा आम्हाला प्रत्येकाला आपलेस करता येतं. खरं सांगू मायबाप, मनुष्य देहासारखा देह मायबाप जगाच्या पाठीवरती आतापर्यंत झालेला नाहीये. खरं सांगू, देहाने जर एखादी गोष्ट ठरवली ना मायबाप, तर ती देहाला गोष्ट करता येते. माणसाने जर एखादी गोष्ट करण्यासाठी ठरवलं तर माणसाला ती गोष्ट करता येते मायबाप. खरं सांगू, माणसाने जर एखादी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त झाला ती गोष्ट झाली नाही, असं जगाच्या पाठीवरती एकही उदाहरण आपल्याला सांगता येत नाही मायबाप. खरं सांगू, अरे उद्या प्रजासत्ताक दिन आहे. आपला जवान मायबाप तुमच्या माझ्यासाठी रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून तो देशाच्या सीमेवरती लढण्यासाठी प्रवृत्त होतो. जवान जर मायबाप त्या ठिकाणी झोपला तर आपल्या झोपा कधी उडतील हे आपल्याला सांगता येत नाही. आपला जवान मायबाप त्या ठिकाणी जागरूक आहे. मधून आपल्याला घरी बसून सुद्धा प्रजासत्ताक दिनासारखा दिवस साजरा करता येतोय. भल्या पहाटे आपल्याला उठावं लागतंय, देशाच्या झेंड्याला सलामी द्यावी लागते. काय कारण हो? आपला जवान तिथं तैनात आहे म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येत आहेत. प्रजासत्ताक दिनासारखा तुमच्या माझ्या जीवनामध्ये औचित्य साधून काहीतरी येतंय
म्हणून आपण प्रत्येक जण देशाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून आपण देशसेवेच्या कार्यासाठी लढलं पाहिजे, गेलं पाहिजे, निष्ठा ठेवली पाहिजे. माणसाने जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर माणसाला ती गोष्ट करता येते. माईबाप ऐकताय? माणसाने जर ठरवलं मला देव होता यायचंय तर देव होता येतं. माणसाने जर ठरवलं मला संत होता येतंय तर संतही होता येतंय. खरं सांगू, माणसाने जर ठरवलं मला समाज सुधारक व्हायचंय तर समाज सुधारक होता येतंय. माणसाने जर ठरवलं मला समाजामध्ये राहून काहीतरी सामाजिक कार्य करायचंय आणि माझं नाव लौकिक करायचंय, तीही गोष्ट माणसाला करता येते. पण थोडस माफी मागून बोलतो, माणसाने मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर देव होऊ नका. माणसाने मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर संत होऊ नका. माणसाने मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर श्रीगुरु होऊ नका. माणसाने मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर समाज सुधारक होऊ नका. माणसानं मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर फक्त आणि फक्त चांगला माणूस बना. एवढं जरी आपण आपल्या जीवनामध्ये केलं माईबाप, तरी तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली या. पूजनीय डोंगरे महाराज त्यांच्या भागवत रहस्यामध्ये हरीश महाराज फार सुंदर वाक्य लिहितात. बाबा हो, एका बीनं त्याचं रूपांतर सोडलं, त्याचा बीने जर बीपणा सोडला तर त्याचं रूपांतर एका कल्पवृक्षामध्ये होते. अरे मातीने मातीपणा सोडला तर त्याचं रूपांतर एका घटामध्ये तयार होतंय, मडक्यामध्ये होतंय. तसं माणसाने जर त्याच्या जीवनातला कायमचा अहंकार घालवला तर माणसाला देवही होता येतं आणि याच्याही पेक्षा माणसाला माणूसही होता येतं. पण आपला भाव तसा प्रगट करावा लागतो. साधू संतांनी मायबाप देवाच्या प्रती किती भाव ठेवला. विचारात ज्ञानोबारायला. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे सहज आम्ही सिद्धबेटामध्ये बसलो होतो, कावळा आला. आम्ही कावळ्याला विचारलं, पहिलं तो गे कावू कोकता हे, शकून गे माये सांगता हे. उड रे कावू तुझे सोन्याने मडवीन पावू, पाहुणे पंढरी रावू करा कैती. अरे माझ्या ज्ञानोबारांनी कावळ्याविषयी भाव प्रगट केला तर कावळ्यामध्ये ज्ञानोबारांना देव दिसला. अरे माझ्या नाथांनी जलकुंभातलं पाणी आणलं, गंगेचं पाणी आणलं, पण गाढवामध्ये देव दिसला, गाढवाला पाणी पाजलं. माझ्या ज्ञानोबारांनी महाराज भिंतीवरती विश्वास ठेवला, भिंतीमध्ये देव दिसला, भिंती चालायला लागली. खरं सांगा मायबा, तुम्ही आपण प्रत्येक जण ज्ञानोबारांच्या दर्शनासाठी जातो. ज्ञानोबारांनी मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर रेड्याच्या ठिकाणी मायबाप देवत्व दिसलं. रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला तर रेडा वेद बोलू लागला. खरं सांगू मायबाप, जर साधू संतांनी त्या प्रीतीचा भाव ठेवला असेल तर आपण सुद्धा मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर तसा भाव ठेवावा. मग भाव ठेवल्यानंतरचा परिणाम देव आपल्यासाठी येतो, मायबाप येतो. विठ्ठल विठ्ठल एक दृष्टांत सांगतो आणि माझी सेवा थांबवतो. पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठवीती. पांडव वनवासात आहे. 12 वर्षाचा वनवास संपला, 1 वर्षाचा अज्ञातवास राहिला. पांडवांना भगवान सूर्यनारायणाच्या प्रसन्नतेने, आज रथसप्तमी आहे, महाराज सूर्यनारायणाचा आज जन्मदिवस आहे, भगवंताचा जन्मदिवस आहे. याच सूर्यनारायणाच्या प्रसन्नतेनं पांडवांना एक थाळी प्राप्त झाली. त्या थाळीतून पांडव अन्नदान करायचे. सकाळी एकदा सूर्यनारायण उदयाला आले की अन्नदान करायचे. सायंकाळी सूर्य समाप्तीला गेले, सूर्यास्ताला गेले की अन्नदान थांबायचं. पण एक दिवस दृष्ट दुर्योधनाने उपासना केली आणि महाराज दुर्वास ऋषींना आपल्या महालामध्ये बोलवलं. ऋषींना सांगितलं, दुर्वास मुनी, निम्म्या रात्रीला पांडवांकडे जा आणि इच्छा भोजनाची मागणी करा. मायबाप माणसाचं एकमेकाचं दुखणं, एकमेकाचं सुख माणसाला पाहावत नाही, हे आताच नाही, त्या काळापासून आहे मायबाप, त्या काळापासून आहे. खरं सांगू, माणसाला एकमेकाचा स्वभाव कळाला पाहिजे. माणसाला एकमेकाचं सुख दुःख कळता आलं पाहिजे. माणसाला एकमेकाचं सुखही ओळखता आलं पाहिजे आणि माणसाला माणसाच्या दुःखामध्ये सहभागी होता आलं पाहिजे. मायबाप, खरं सांगू, माझे श्री गुरु फार आवडीनं सांगतात, माणसाला माणूस होता आलं पाहिजे.
पण माणूस सध्या माणसासारखाच राहिला नाही, हे किती दुर्भाग्य आहे. विठाल दृष्ट दुर्योधनाने सांगितलं निम्म्या रात्रीला जा आणि पांडवांकडे इच्छा भोजन मागा. दुर्वास मुनी आले. आदरणीय लाड गुरुजी फार सुंदर सांगतात, दुरूनही ज्यांचा वास घेऊ नये असे दुर्वास मुनी मायबाप कडक साधू, मुनिष्ठ साधू. अहो राग आला की लगेच भस्मसात असे दुर्वास मुनी निम्म्या रात्रीला आले. पांडव जागे व्हा. पांडवांना जाग केलं आणि पांडवांना सांगितलं आम्हाला इच्छा भोजन पाहिजे. अर्जुन तर एकमेकांच्या तोंडाकडे सगळे 5 पांडव बघायला लागले, पण करावं काय. शेवटी द्रौपदी मातेला उठवली. याच्यावरती उपाय द्रौपदीच करणार. आपली द्रौपदी नाही, आपली दुर्पद आहे. आपली लगेच काय म्हणेल, स्वयंपाक 10 मिनिटात पिठलं भाकरी करते आणि बोवाला खाऊ घालते. पण इच्छा भोजन मायबाप. द्रौपदी आली. दुर्वास मुनींना हात जोडले. मुनी तुम्ही आलात काय, तुमच्यासाठी काही नाही, आम्हाला इच्छा भोजन पाहिजे. महाराज द्रौपदीनं काही लगेच चूल पेटवली, गॅस पेटवलं, लगेच स्वयंपाकाला तयारी केली का? नाही महाराज. द्रौपदी विषयी पांडुरंग परमात्मेचा भाव प्रगटत आहे. द्रौपदीची भक्ती कृष्णाविषयी अलौकिक आहे. बरं द्रौपदी काही सर्वसामान्य आहे का? अहिल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातके नाशनम. मायबाप आपल्या जीवनामध्ये कितीही भलं मोठं पाप होऊ द्या, पण या 5 प्रमुख पतिव्रतांचं स्मरण करा. कितीही माणूस पापी असू द्या, त्याचं केलेलं पाप माणसाचं नाहीसं होईल. अहिल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी तथा या 5 पतिव्रतांचं स्मरण करा आणि पापातून मुक्त व्हा. अशी पवित्र द्रौपदी हात जोडले कुणाला? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला. तुळशी वृंदावनाजवळ गेली. काया वाचा मनाने भगवंताला अंतःकरणापासून हाक मारली. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले आम्हा भारी, हरी तू अमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. द्रौपदीचा आवाज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं ऐकला. वाढलेलं ताट देवानं बाजूला सरले, गरुडाला सुद्धा बोलावले नाही. त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. लगेच द्रौपदी मातेपाशी हजर झाले. द्रौपदी मला जेवायला दे, द्रौपदी मला जेवायला दे. द्रौपदी म्हणाली बरा न्याय निवाडा झाला का आता? वळक ना पाळकन लोकमान्य टिळक. देवा अहो ज्या गोष्टीवरून वाद पेटलाय ती गोष्ट जेवणाची, आणि तुम्हाला जेवण द्यावं कुठून? सगळा घडलेला प्रसंग सांगितला. पण देव आहे मायबाप. नटतो येण्याची नटावा, खेळतो येण्याची खेळावा. देवानं काय केलं? देवानं काही केलं नाही. देवानं सांगितलं कुडाय ते शौर्य पात्र, कुडाय सूर्य पात्र. देवाने ते पात्र हातामध्ये घेतलं. त्याच पात्राला खरकट भाजीचं पान चिटकलं होतं. देवाने तेच खाल्लं. तुका म्हणे शेष घेईन आवडे किंवा सेवेना आवडे, वचन न मोडे बोलिले ते. तेच देवानं पान खाल्लं. आणि नदीला स्नान करण्यासाठी गेलेले दुर्वास मुनी, देवाने तिथं त्यांची भोजनाची व्यवस्था केली. काही मंडळी जेवायला बसले, पण भगवंताच्या कृपेने इकडं स्वयंपाक तयार झाला. भीमा जा दुर्वास मुनींना आता जेवायला घेऊन ये. भीमदादा काही सर्वसामान्य होते का? भीमदादा गेले. गेले सगळ्यांना पाहिले तर सगळे जेवायला बसले. नाही का भीमाचे तळपायाची आग मस्तकात गेली. आले ते आले, निम्म्या रात्रीला आले, आमच्या झोपा मोड केल्या आणि इच्छा भोजनाची मागणी केली. इकडे जेवायला बसले. अशी भीमाला राग आला. भीमानं मागचा पुढचा विचार न करता खांद्यावरचं उपरणं काढलं. जेवढे काही साधू मुनी मंडळी जेवायला बसले होते सगळे रचले आणि उपारण्याला गाठ मारली. हे खांद्या उपारणं टाकलं. उपारणं टाकल्याबरोबर ह्याच्या तोंडातली आमची, त्याच्या तोंडातला वरण भात, ह्याच्या तोंडात सगळी डाळमेळ झाली. त्याच्यात फसले दुर्वास मुनी. दुर्वास मुनी अंतर्यामी होते. भीमदादा समोर गेले ना हात जोडले. भीमा अरे तुमचा पाठीराखा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, पण दृष्ट लोकाच्या सांगण्यावरून मी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. भीमा खरंच तुमच्यासाठी देव निम्म्याही रात्रीला येतो, म्हणून याची खून माझ्या ज्ञानोबारायला लिहून ठेवावी लागली. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. मग जसं 5 पांडव द्रौपदी माता भगवंताला आपलंसं करण्यासाठी प्रवृत्त झाली, त्यांच्याकरता देव तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा भवनाम. संसार सागरातून पांडुरंग परमात्मा तुम्हा आम्हाला प्रत्येकाला बाजूला काढतो. देव कसा आहे? बहु आहे करुणावंत,
अनंत हे नाम ज्या, देव कृपेचा सागर आहे, देव करुणेचा आगर आहे. खरं सांगू मायबाप, कधी कधी मला थोड्याशा काही गोष्टी विचित्र वाटतात, थोडंसं विचित्र वाटतं, थोडंसं माफी मागून बोलतो, पण ते खरं आहे. या जगावरती मायबाप देवाचे उपकार नाही आहेत. वाक्यभार काही नाही का? या जगावरती मायबाप देवाचे उपकार नाही आहेत. या जगामध्ये साधू संतांचे सुद्धा उपकार नाही आहेत. खरं सांगू, या जगामध्ये देवाचे उपकार नाहीत, या जगामध्ये साधू संतांचे उपकार नाहीत. या जगामध्ये जर खरे उपकार तुमच्या माझ्यावरती, राष्ट्रावरती जर कुणाचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे. का बरं मायबाप? अरे जर छत्रपती शिवाजी महाराज झालेच नसते मायबाप, तर आपल्याला हे उभं स्वराज्य पाहताही आलं नसतं. अरे जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज झालेच नसते, तर आपल्याला आपल्या राष्ट्राविषयी, आपल्याला आपल्या धर्माविषयी आपली इति कर्तव्यता आपल्याला ओळखताच आली नसती. म्हणून आई जिजाई आऊसाहेबांच्या पोटी 19 फेब्रुवारीला कोण जन्माला आलं? एकच राजा, असू दे. एकच राजा. इथे जन महाराजांचं प्रमाण गोडे, पण आपण वारकरी परंपरेतली माणसं मायबाप थोडस माफी मागून बोलतो. चला. अरे म्हणूनच 19 फेब्रुवारीच्या दिवशी आईसाहेब जिजाऊ आऊसाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजासारखं रत्न जन्माला आलं. हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, हे म्हणावं लागलं. तसा महाराज आपण आपल्या दृष्टिक्षेपानं भाव ठेवत नाही, पण आपल्याला भाव ठेवावा लागतो. देव कसा आहे? बहु आहे, करुणावंत, अनंत हे नाम ज्या, देव कृपेचा सागर आहे, देव करुणेचा सागर आहे. मायबाप देवानं करुणा केली अर्जुनावरती, कोरोना नाही बरं का, हा देवानं करुणा केली. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतसे. बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या. तुकाराम महाराज, या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला देवाच्या बाबतीतल्या सांगितल्या, पण देवत्वपणाचा भाव तुमच्या जीवनामध्ये प्रगट झाला का? तुकाराम महाराज म्हणतात, माझी अवस्था कशी होती मी काय सांगू तुम्हाला. अरे ज्या वेळेस पांडुरंग परमात्मा माझ्या घरी आला, माझ्या घराची अवस्था, पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या, माझी रांदी येल्या कन्या, मुख शुद्ध तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. देवाला त्यावेळेस मी दुर्बळ होतो, पण त्याच देवावरती मी भाव ठेवला. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाची पवाडे. आणि त्याच देवाच्या बळावरती, विश्वासाच्या भावनेवरती मी माझ्या जीवनातील अलौकिक कार्य केलं. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्त, मानव देह घेऊन निज धामा गेले, मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळा संता तो शिवले, म्हणे सकळ संता तो शिवले, म्हणे सकळा संता तो शिवले. म्हणे सकळ संता तो शिवले. जय जय सद्गुरू स्वामी तुकया दातारा, स्वामी तुकया दातारा, जय जय सद्गुरू स्वामी तुकया दातारा, जय जय सद्गुरू स्वामी तुकया दातारा, देव आमच्या पर्यंत आला, आम्ही देवावरती भाव ठेवला, पण त्याच भावाच्या बळावरती जे जगामध्ये अलौकिक कार्य केलं नाही ते अलौकिक कार्य आम्ही केलं. म्हणून आजही माझ्या श्रीमंत तुकोबारांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण झाले, तरी आजही आम्ही तुकोबारांना विसरायला तयार होत नाही. का बरं? कारण श्रीमंत तुकोबारांनी देवाविषयी भाव ठेवला. तुकोबाराय सांगतात, हीच गोष्ट माझ्या जीवनामध्ये साक्षीला गेली आणि मी ती प्रगट केली. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, कारण काय? तो हा उतरील पार,
भवदुस्तर नदीचा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज हे ज्ञानेश्वर माऊली